एका स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी कधीच तिची कमजोरी नसते, ते तिच्या सहनशक्तीचं सामर्थ्य असतं. एक मुलगी जन्माला येते. लहानपणी तिच्याही डोळ्यात मोठी स्वप्न असतात. तिलाही उंच उडायचं असतं. तिलाही स्वतःसाठी जगायचं असतं. पण हळूहळू ती स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करायला शिकते. घरासाठी, नात्यांसाठी, लोकांच्या आनंदासाठी. ती स्वतःचं दुःख लपवते. रात्री उशीत चेहरा लपवून रडते. आणि सकाळी पुन्हा हसून उभी राहते. लोक तिला कमजोर म्हणतात, भावुक म्हणतात, कधी कमी लेखतात. पण त्यांना माहीत नसतं, जिच्या मनात एवढं प्रेम असतं, तीच स्त्री सर्वात जास्त मजबूत असते. ती मुलगी बनते, पत्नी बनते, आई बनते. प्रत्येक नात्यात ती स्वतःला विसरते. पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, तिच्या मनातली माया आणि संकटाशी लढण्याची ताकद. देवाने स्त्रीला फक्त सुंदर बनवलं नाही, तर तिला अशी शक्ती दिली, जी तुटूनही पुन्हा उभी राहते, रडूनही दुसऱ्यांना हसवते, आणि स्वतः अंधारात असतानाही घरात प्रकाश ठेवते. म्हणून कोणी तुला कमजोर म्हणाल तर शांतपणे हस. कारण वादळातही जी व्यक्ती घर सांभाळते ना, ती कमजोर नसते, ती योद्धा असते. स्त्री कधीच हारत नाही, ती फक्त शांत होते. आणि मग एक दिवस इतकी मजबूत बनते की लोक तिच्याकडे पाहून प्रेरणा घ्यायला लागतात. स्वतःवर विश्वास ठेव, कारण तू फक्त स्त्री नाहीस, तू शक्ती आहेस, तू प्रेम आहेस, तू देवाने बनवलेली सर्वात सुंदर ताकद आहेस.